మావోయిస్టు అగ్రనేత మల్లోజుల వేణుగోపాలరావు లొంగిపోయారు. ప్రస్తుతం ఇప్పుడు ఆ లైవ్ చూద్దాం. एसीएम गडचिरोली डिव्हिजनला मंजू कोवाची एसीएम गडचिरोली डिव्हिजन मंजू कोवाची ही आपल्या बीजीएल रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो कोसा कोवासे एसीएम राही दलम याला. कोसा कोवासे हा आपल्या कार्बाइन रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो प्रियंका लेकामी उपकमांडर गट्टा दलम हिला. प्रियंका लेकामी उपकमांडर गट्टा दलम. प्रियंका लेकामी ही आपल्या कार्बाइन रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो रोशनी कुरचामी पीपीसीएम टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली हिला. रोशनी कुरचामी ही आपल्या इन्सास रायफलसह आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो मधु टेकाम पीपीसीएम टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. मधु टेकाम हा आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो सुरेश तलांडे पीपीसीएम टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. सुरेश तलांडे हा आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो निर्मला ताडामी पीपीसीएम कंपनी क्रमांक 10 याला. यानंतर मी आमंत्रित करतो सुनील मंगलू कुंजाम पीपीसीएम कंपनी क्रमांक 10 याला. सुनील कुंजाम हा आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. यानंतर मी आमंत्रित करतो सागर सीडाम डीव्हीसीएम टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. सागर सीडाम हा आपल्या एसजी रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. नंतर मी आमंत्रित करतो मैनू उर्फ जोगा गावडे डीव्हीसीएम टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. मैनू गावडे हा आपल्या AK-47 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांचे मुख्य प्रवाहामध्ये स्वागत करावे अशी मी आपल्याला विनंती करतो. यानंतर मी आमंत्रित करतो शबीर उर्फ अर्जुन डीव्हीसीएम राही दलम याला. शबीर हा आपल्या AK-47 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. माओवादाच्या आजच्या दिवसाच्या आत्मसमर्पणाने झाली आहे आणि या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेल्या राज्याच्या पोलीस विभागाच्या प्रमुख पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्लाजी, आमचे सहकारी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटेजी, त्याचप्रमाणे राज्य गुप्तवार्ता आयुक्त श्री शिरीष जैन, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री संदीप पाटील, अप्पर पोलीस महानिरीक्षक विशेष कृती डॉक्टर शेरिंग दोर्जे, जिल्हाधिकारी श्री अविशांत पांडा, पोलीस उपमहानिरीक्षक श्री अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुहास गाडे, श्री अशोकराव नेते या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या सेंट्रल फोर्सेसचे, राज्य पोलीस दलाचे, आयबीचे, भारत सरकारचे, महाराष्ट्र सरकारचे सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, गेले जवळपास 40 वर्षापेक्षा जास्त काळ सातत्याने माओवादाशी लढणारा आमचा गडचिरोली जिल्हा सुरुवातीच्या काळामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हा सगळा भाग माओवादाने ग्रसित होता आणि त्यात विशेषतः गडचिरोली जो आमचा सीमावर्ती भाग आहे, एकीकडे छत्तीसगड आहे, दुसरीकडे तेलंगणा आहे आणि इतरही सगळा माओवादी भाग
तिकडे ओरिसा झारखंड असेल किंवा इकडे आंध्र प्रदेश असेल, अशा सगळ्या भागाशी या ठिकाणी दंडकारण्याच्या माध्यमातून संपर्कात असलेला हा सगळा भाग हा मोठ्या प्रमाणात विकासापासून वंचित राहिला आणि ज्यावेळी कोंडापल्ली सीतारामय्या यांनी पीपल्स वॉर ग्रुप तयार केला आणि त्यानंतर तेव्हाचा आंध्र प्रदेश आणि हा गडचिरोलीचा भाग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माओवादी सक्रिय झाले आणि त्यातनं इथले जे युवा आहेत त्या युवांच्या डोक्यामध्ये व्यवस्थेच्या विरुद्ध संभ्रम निर्माण करण्यात आला. भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये आपल्याला न्याय मिळू शकत नाही, त्यामुळे या संविधानाने तयार केलेली व्यवस्था ही उलथून टाकली पाहिजे आणि जंगलातनं राज्य चालवून एक नवीन व्यवस्था आपण उभी करू, अशा प्रकारचं स्वप्न हे त्यावेळी दाखवण्यात आलं. आणि त्यावेळेचे जे अनेक तरुण होते